तीन तारखेपासून बंजारा समाजाचा गॅझेटियर मध्ये जो विषय आहे आणि ती भावना पुढे आली आणि महाराष्ट्रातील बंजारा समाज एकाएक जागृत झाला। आज महाराष्ट्रातील जवळपास 25 जिल्ह्यामध्ये आणि 200 तालुक्यामध्ये बंजारा समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आंदोलन सुरू आहेत, उपोषण चालू आहेत आणि साखळी उपोषण पण आमचा इशारा एकच, आम्ही विनंती करू सुरुवातीच्या टप्प्यामध्ये की आम्ही तुम्हाला ओबीसी मराठा सारखं काही फार ताणवीत नाही, आमचं जे हक्काचं आहे ते आमचं लागू करा। तर नाही सरकारने एकच करावं, महाराष्ट्र शासनाने तातडीचं एक अधिवेशन घ्यायचे, एक दिवशीय त्याच्यामध्ये ठराव घ्या की महाराष्ट्रातील बंजारा समाज आंध्र आणि कर्नाटकाच्या धर्तीवर एसटीचा तो लाभार्थी आहेच। महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं म्हणून केंद्र सरकारने थोडीशी दुरुस्ती करावी, शिफारस करावी महाराष्ट्राने आणि ते लागू करावं। त्यांनी जर ऐकलं नाही तर महाराष्ट्रातील सगळे रस्त्याने बीड जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवाची फक्त बैठक बोलावली होती। बैठक बोलित असताना समाजाचा एवढा मोठा उत्साह आढळून आला, लोकांच्या भावना एवढ्या उत्साहापणे लोकांचा सहभाग जाणून आला की किमान या बैठकीला 10,000 लोक अपेक्षित आम्हाला नव्हतीच, पण एवढी संख्या आज आम्हाला दिसायला मिळाली। आमचा उद्देश असा आहे की आज बैठक संपन्न झाली, उद्यापासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन तालुक्यातल्या प्रत्येक तांड्यामध्ये जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली जाईल आणि 15 तारखेला जो काही जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोठा मोर्चा आयोजित केलाय त्या आंदोलनाला किमान 50,000 लोक समाज बांधव गोळा होतील असा आमचा उद्देश आहे। कोणाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे? हे आंदोलन फक्त समाजाच्या नावाने असेल, या आंदोलनाचा नेतृत्व कुणीच करणार नाही। आणि जेव्हा केव्हा जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायचंय, शासनाला निवेदन द्यायचंय, ते निवेदन सुद्धा समाजातल्या लहान 5 चिमुकल्या मुली यांच्याच हस्ते निवेदन दिलं जाईल।